फ्रीज महाग, माठ स्वस्त. उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज ठरतोय नागरिकांची पसंती. राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागला असून उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांची आवक वाढली आहे. दानापूरसह तेल्हारा परिसरातील आठवडी बाजारात सध्या माठ, रांजण आणि सुराया खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विजेवर चालणाऱ्या फ्रीजच्या तुलनेत मातीचा माठ हा स्वस्त, नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो. फ्रीजमधील अतिथंड पाण्यामुळे घशाचे विकार होण्याची शक्यता असते, तर माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहत असल्याने ते पिण्यासाठी सुखद ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी अनेक कुटुंबांची पसंती माठालाच मिळत आहे. माठांच्या वाढत्या मागणीमुळे गावोगावी कुंभार समाजातील कारागिरांची लगबग वाढली आहे. पारंपरिक चाकावर मातीला आकार देऊन सुबक माठ, रांजण, सुराया आणि मडकी तयार केली जात आहे. त्यामुळे स्थानिक कारागिरांना रोजगार उपलब्ध झाला असून उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी अनेक कुटुंबांची पसंती माठालाच मिळत आहे. माठांच्या वाढत्या मागणीमुळे गावोगावी कुंभार समाजातील कारागिरांची लगबग वाढली आहे. यंदा कच्चा माल आणि वाहतुकीचा खर्च वाढला असला तरी माठ सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. लहान माठ 150 ते 200 रुपये, मोठे माठ किंवा रांजण 300 ते 500 रुपये, तर डिझाईनदार सुराया 200 ते 350 रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मातीच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी लाभदायक मानले जाते. मातीच्या भांड्यात साठवलेले पाणी नैसर्गिकरित्या अल्कलाईन स्वरूपाचे होत असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच शरीरातील उष्णतेचे संतुलन राखले जाते. वाढते प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळण्याची गरज वाढत आहे. मातीचे माठ पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून तयार होत असल्याने ते पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत. त्यामुळे अनेक कुटुंबे पुन्हा पारंपरिक माठांचा वापर करताना दिसत आहेत. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकही आता थंड पाण्यासाठी माठ खरेदीकडे वळत असून माठातील थंड पाणी पिण्याची गरज आणि मागणी दोन्ही वाढताना दिसत आहेत. DCN न्यूज करिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे.